तुला माहिती आहे तो रतन कसा माणूस आहे, राक्षस असतो, राक्षस, दगडाच्या काळजाचा राक्षस. मी खूप रिक्वेस्ट केली, रडलो, त्याच्या पाया पडलो, पण तो ऐकायलाच तयार नाही. अबीरची काळजी अजिबात नको करू. अगं तो त्या घरात असा वावरतोय जसं की त्याच्याच घरातलं लग्न आहे. सावली, अगं चल लवकर. हे सावली, आपल्या दुकानात एक माणूस आलेला असतो, तो रतनची चौकशी करत होता. तो तुला नक्की मदत करणार बघ. कसं शक्य आहे अम्मा? या गावात रतनची भिडायला कोणामध्येच हिंमत नाहीये. मग कोणी मला कशी मदत करेल? अगं तो माणूस गावातला नसतो, मोठी 4 चाकी घेऊन आलेला असतो. त्याच्या डोळ्यात कोणाबद्दलच भीती नसतो बघ. मी एवढी खमकी बाई, पण त्या रतनच्या समोर मात खात असतो बघ. तुला आणि तुझ्या हुडग्याला काही त्रास देईल म्हणून. पण मी अनुभवावरून सांगत असतो बघ, ह्या माणसाच्या डोळ्यात रतन बद्दल कसलीच भीती नसते. हा तुला नक्की मदत करणार, तुझ्या हुडग्याला त्या राक्षसाकडून सोडवून आणणार. तू चल चल तर चल चल चल, लवकर चल, लवकर चल. ओवी, चल निघूया आपण. बाबा, यांनी थांबायला सांगितलंय ना, 2 मिनिटे थांब ना. सारंग सर, निघूया. निघूया. चल. चल की ग लवकर. अरे अरे अरे, अगं चल की ग लवकर. ओ साहेबा, साहेबा थांबा की हो. मी बोललो ना तुला, मग गेले नसते प्रश्न विचारत बसते बघा. जा आता. सावली, कुठं हरवली? काय नाही अम्मा, हे घ्या. जा घरी. आई, आज ओवी घरी नाहीये, तर मी तिच्या बेडरूम मध्ये झोपू का? का? मला तिची रूम खूप आवडते. हे अख्खं घर आपलंच आहे. तुला जिथे हवंय तिथे तू जाऊन झोपू शकतेस, अगदी कुठेही अख्ख्या घरात. तुला जर आऊच्या रूम मध्ये झोपायची इच्छा झाली ना, तर आऊंना पण सांगेन मी दुसऱ्या रूम मध्ये ऍडजस्ट करायला. ओके? थँक्यू आई, यू ऑल द बेस्ट. टाटा. गुड नाईट बाबा. बघितलंस, एक एक करत आपण या घरातली माणसं कमी करत आलोय. तारा आणि सोहम गेले, नील गेला, तो लुडबुड करणारा बबलू सुद्धा गेला. गेला म्हणजे या घरात तरी राहत नाहीये. मैदान ऑलमोस्ट मोकळं झालंय आपलं. सावली, हे अम्माचे थोडे दागिने. हे घे, तुझ्याकडचे थोडे पैसे आणि हे दागिने विकून जे काही पैसे मिळतील त्यानं त्या रतनचे पैसे देऊन टाक. कावेरी अम्माचे दागिने?
अहो काय बोलताय तुम्ही? हे मी अजिबात नाही घेऊ शकणार. सावली, अजिबात कसला विचार नको करूस. हे तुझ्यासाठी नाही, हे अभिरेसाठी घे म्हणतोय मी. अगं तो रतन फार वाईट माणूस असतो. तो अभिरला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ शकतो बघ. हे बघा, मला तुमची काळजी कळते, पण आधीच कावेरी अम्माचे आणि तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. आणि या दागिन्यांचं ओझं घेऊन कुठे जाऊ मी? आता माझ्याकडे फेडायला काहीच नाहीये. तुला कुठेही जायची गरज नाहीये. हे घर, मी, अम्मा सगळे तुझेच आहे. व्यंकटेशजी, हे बघा, मला तुमच्यातली माणुसकी कळते. नाही सावली, तुला माझ्या मनातली माया कळली असेल, पण त्या मायेमागची भावना तुला कधीच नाही कळणार. पण ही माझी जबाबदारी आहे, आणि हे दागिने कावेरी अम्माचे आहेत, हे मी नाही मोडू देणार. मी त्या रतनची भेट घेऊन त्याला आणखी थोडी मुदत द्यायला सांगेन. मोनिका, अजून 2 महत्वाची माणसं इथेच राहतात. सारंग आणि त्याची कार्टी. ते अजूनही याच घरात आहे. विसरलीस का तू? सारंग, तो सारंग तर आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. तो आत्ता जरी कंपनीत लक्ष देत नसला ना, तरी पण तो बोर्ड मेंबर आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली त्याच्याकडे विटो पॉवर आहे. जोवर त्याच्या हातात ती सत्ता आहे ना, तोवर आपण त्या कंपनीचा ताबा पूर्णपणे नाही मिळवू शकत. त्यामुळे त्याला आधी कंपनीतून हकलवावं लागेल, आणि मग या घरातून आपोआपच बाहेर होईल तो. झोप होत नाहीये का तुझी नीट? AC चालू नाहीये का? विचार भिरभिरायला लागलेत म्हणून म्हणतोय. एखाद्या बोर्ड मेंबरला बोर्डवरनं काढून टाकायचा हक्क फक्त प्रमोटरला असतो, म्हणजे तिलोत्तमा मेंदळेला. तो हक्क आहे, आणि ती सारंगला आयुष्यात रूपम कॉस्मॅटिक्सच्या बोर्डवरनं कधीच काढणार नाही. इवन तिला अजूनही वाटते की सारंग यावा परत, रूपम कॉस्मॅटिक्समध्ये लक्ष घालावं. खूप निगेटिव्ह विचार करतोस रे तू. त्यामुळेच आता आपल्याला एक अशी सिच्युएशन क्रिएट करावी लागेल, ज्यामध्ये तुझी आई स्वतःच त्या सारंगला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल. आपल्याला त्या दोघांमध्ये मोठा वाद निर्माण करावा लागेल, ज्यामुळे त्यांचं मोठं भांडण होईल, आणि त्यांचं मग हे घट्ट नातं तुटून जाईल कायमचं. ब्रिलियंट आयडिया. कशामुळे भांडतील ते एकमेकांशी?